न्यू चॅप्टर, नेक्स्ट चॅप्टर, सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखादा पार्टिकल मोशनमध्ये, सपोज पार्टिकल ए इज इन मोशन, तो रेसने मोशनमध्ये, बट विथ फिक्स डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट ओ. बघा, ए इज द पॉइंट आहे, पॉइंट ए क्या पार्टिकल क्या पॉइंट म्हणा, लिहून घ्या पार्टिकल ए इज इन अ मोशन विथ फिक्स डिस्टन्स फ्रॉम ॲट पॉइंट ओ. पॉसिबल आहे का? अगर मी असं सांगितलं व्हेअर असं म्हणण्यापेक्षा फ्रॉम फिक्स डिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉइंट ओ, असं पॉसिबल आहे का? एक पार्टिकल आहे तो मोशनमध्ये आणि फिक्स डिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉईंट, एक फिक्स पॉईंट आहे, सपोज मी त्याला ओ घेतला असा, हा फिक्स आहे, हा मोशनमध्ये नाही, आणि मी सांगितलं की ए पार्टिकल आहे आणि तो मोशनमध्ये, बट त्याचे जे डिस्टन्स आहे फ्रॉम धिस ओ हे फिक्स आहे, हे चेंज व्हायला नको. हा पार्टिकल समजा इकडे आला तर डिस्टन्स चेंज होईल, तिकडे आला तर डिस्टन्स चेंज होईल. हा पार्टिकल सपोज असा मूव झाला असा, तर डिस्टन्स किती झालं? कमी झालं. हा पार्टिकल थोडा असा मूव झाला, डिस्टन्स किती झालं? वाढलं. पण डिस्टन्स काय आहे? सेम आहे. म्हणजेच काय? हा पार्टिकल काहीतरी असा फिरत राहील, हे डिस्टन्स सेम, हे सेम. तो असा फिरत राहील की असा कुठं असं, एक तर या डायरेक्शनला फिरत राहील, एक तर या डायरेक्शनला फिरत राहील, इट डझंट मॅटर. बट हे जे डिस्टन्स आहे त्याच्या, तो ज्यावेळेस इथं असेल ए, हे डिस्टन्स सेम, हे डिस्टन्स कुठं पण असेल इथं, तर त्याचे डिस्टन्स हे सेम असेल. तर अशा मोशनला पार्टिकलच्या अशा मोशनला काय म्हणतात? सर्क्युलर मोशन. ओके. आणि साधी सिंपल डेफिनेशन, ही डेफिनेशन पण दिली. आणि साधी डेफिनेशन म्हणजे काय? आपल्याला तर माहिती आहे, याला काय म्हणतो आपण? सर्कल. आणि ही जी बॉर्डर आहे ही, याला म्हणतात पेरिमीटर ऑर सर्कम्फरन्स. ज्यावेळेस एखादा पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्सवर मूव्ह होत असेल, अलॉंग द सर्कम्फरन्स, जस्ट लाईक दिस ऑर दिस, तर असं म्हणता येतं की पार्टिकल हॅज सर्क्युलर मोशन. ओके. ही डेफिनेशन आहे सर्क्युलर मोशनची. आयदर पार्टिकल इज मूव्ह अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, आणि त्याला वार म्हणजे काय की फिक्स डिस्टन्स असायला पाहिजे एका फिक्स पॉईंटपासून. अजून एक गोष्ट, हा जो फिक्स पॉईंट आहे याला म्हणतात सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर मोशन. हा जो पॉईंट ए, हा पार्टिकल ए, हा जो पार्टिकल म्हणजे कोणता पार्टिकल जो सर्क्युलर मोशनमध्ये, हे जे डिस्टन्स असेल याला म्हणतात रेडियस वेक्टर किंवा मग पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू सेंटर. एक तर त्याला रेडियस वेक्टर म्हणतात, एक तर पोझिशन वेक्टर म्हणतात विथ रिस्पेक्ट टू सेंटर. सेंटर काय इथं ओ घेतला आहे. ओके. हा जो रेडियस वेक्टर आहे याच्यात मॅग्निट्यूड ऑलवेज सेम असेल, कारण अगर मॅग्निट्यूड सेम नसेल, हे डिस्टन्स सेम नसेल, सपोज हा इथं मोठा होत असेल तर हा पार्टिकल इथं असेल, सर्कम्फरन्सवर नसेल, तर ते सर्क्युलर मोशन नाही. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? पार्टिकल मूव्ह अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे याचे मॅग्निट्यूड तुम्ही इथं घ्या, कुठंही घ्या, हा पार्टिकल कुठंही बसेल तर याचे हे मॅग्निट्यूड म्हणजे ही व्हॅल्यू, ही लेंथ, ही ऑलवेज सेम असेल. मॅग्निट्यूड सेम. ओके.
बट डायरेक्शन बघितलं तर इथं कुठं होतं डायरेक्शन. आता हा काय आहे, पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, जो पोझिशन दाखवतो त्या पार्टिकलची विथ रिस्पेक्ट टू सम ओरिजिन. आपला हा ओरिजिन आहे, हा पार्टिकल आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे याचे डायरेक्शन कसं असेल असं, की ह्या पार्टिकल ज्यावेळेस तुम्ही ओरिजिनवर उभं राहणार त्यावेळेस पार्टिकल कसा दिसत असेल, तो असा दिसेल. तो इकडं ज्यावेळेस तो पार्टिकल इथं येऊन जाईल त्यावेळेस तो पार्टिकल असा दिसेल. म्हणजे डायरेक्शन बघितलं तर कंटिन्युअसली चेंज. डिफरंट डायरेक्शन हे डिफरंट असेल. म्हणजे या पोझिशन वेक्टरची मॅग्निट्यूड ऑलवेज सेम असायला हवी, मग डायरेक्शन चेंज होत राहील. जसा पार्टिकल मूव्ह होत राहील डायरेक्शन आधी असं 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 डायरेक्शन हे चेंज होत राहील. आता हे जे मोशन होतं, जसं आपण कायनॅमेटिक बघितलं, कायनॅमेटिक चॅप्टर. आता हे जे मोशन आहे याचे पूर्ण ॲनालिसिस, सर्क्युलर मोशन म्हणजे आज पार्टिकल फिरतो त्यावेळेस त्याचे डिस्प्लेसमेंट काय असेल, त्याला काय म्हणणार आपण, त्याची व्हेलॉसिटी काय असेल त्याला काय म्हणणार, त्याचे ॲक्सेलरेशन काय असेल त्याला काय म्हणणार, ह्या सर्व गोष्टी. आतापर्यंत आपण काय बघितलं, एक पार्टिकल आहे असा फिरतोय, असा मूव्ह होतो, डायरेक्टली जातोय, हा ओरिजिन असेल, हा इथं 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 पुढे जातोय, परत रिटर्न येतोय. ह्या गोष्टी पाहिल्या. ह्याच्यात व्हेलॉसिटी काय सांगायचं आपण, लिनियर व्हेलॉसिटी. त्याला आत्तापर्यंत आपण म्हटलं आहे फक्त व्हेलॉसिटी, आणि ते राहायचं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंटला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो ॲक्च्युली, पण आतापर्यंत आपण म्हटलं आहे की डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट घेताना आपण एस घ्यायचो किंवा मग एक्स वाय किंवा झेड हे डिस्प्लेसमेंट होते आपले. किंवा एस घेतला तुम्ही तर एस वेक्टर इज इक्वल टू एक्स आय वाय जे झेड के असं घ्यायचो. किंवा मग आर इज इक्वल टू एक्स आय वाय जे झेड के असं डिस्प्लेसमेंट घेतलं आतापर्यंत आपण. हे लिनियर म्हणजे काय, एका लाईनमध्ये पार्टिकल मूव्ह होतो, असा जातो असा जातो आहे, किंवा इथं घेऊन असा रिटर्न होईल. मग आपण याचे कोऑर्डिनेट फाईन करतो, याचे फाईन करतो, त्यांचे सबट्रॅक्शन करतो. याला आपण R1 म्हणतो, याला R2 म्हणतो. हे डिस्प्लेसमेंट काढायचे असेल तर R इज इक्वल टू R2 मायनस R1 करतो. हे झालं आहे. हे कशासाठी, ज्यावेळेस पार्टिकल हॅज लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन नसेल तर हे. आता सर्क्युलर मोशनसाठी काय, तर सर्क्युलर मोशन एक्सप्लेन करण्यासाठी नेक्स्ट टॉपिक काय आहे, कायनॅमेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एक सर्कल आहे, वन मिनिट. हां ओके, हा त्या सर्कलचा ओरिजिन आहे. पार्टिकल याची ए पोझिशनवर होता. आता पार्टिकलला ए नावाने दिलं मी, आधी ए पोझिशनवर होता, नंतर तो बीवर गेला. त्याचे मोशन या डायरेक्शनला असं होतं. ओके, हा त्याचा पोझिशन वेक्टर, हा पण त्याचा पोझिशन वेक्टर. से आर, याला पण आपण आरच म्हणू. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ सर्कल. पोझिशन वेक्टर डायरेक्शन अशी असेल, अशी आणि अशी. काय होतं, इनिशियली पार्टिकल इथं होता, नंतर पार्टिकल मूव्ह होत होत अलॉंग द सर्कम्फरन्स इथपर्यंत आला. ही जी लेंथ होती ही एवढी, ती असेल तुमची लिनियर डिस्प्लेसमेंट. जस्ट लाईक दिस, पार्टिकल ए पोझिशनवर निघाला, बीवर निघाला, याला आपण म्हणतो डेल्टा एस, किंवा नॉर्मली एस म्हणतो. डेल्टा एस किंवा म्हणतो, हा S1 असेल तर S2 अँड डेल्टा एस इज इक्वल टू S2 मायनस S1 असं आपण डेल्टा एस घेतो. म्हणून तुम्ही डेल्टा एस घेतला. डेल्टा एस का, स्मॉल मोशन झालं म्हणून मी डेल्टा दाखवलं. हा जो अँगल असेल हे झालं आहे आधी, हा जो अँगल असतो याला डेल्टा थिटाने दाखवतात. फॉर्म्युला बुकमध्ये स्टार्टिंगलाच होतं आहे. ओके, याला डेल्टा थिटाने दाखवतात. आणि हे जे डेल्टा थिटा आहे हे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. When particle has a circular motion, then its displacement is expressed in terms of this angle, and this angle is called angular displacement. याला म्हणतात angular displacement. हा का होता, इथून इथं गेला, हा असा कर्व पाथमध्ये, ते इथून इथली जे लेन काढली तुम्ही एवढी, तर ती लिनियर डिस्प्लेसमेंट डेल्टा एस म्हटलं मी. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय,
हे की त्याने किती अँगल स्विफ्ट आउट केला. ए टू बी जाताना त्याच्या पोझिशन वेक्टरने. अँग्युलर डिस्टन्स म्हणजे काय, पोझिशन वेक्टरने ज्यावेळेस पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला तर किती अँगल त्याने स्विफ्ट केला किंवा किती अँगल त्याने ट्रेस केला. ट्रेस वर्ड जास्ती फेमस आहे. किती अँगल त्याने ट्रेस केला, तो जे ट्रेस केला अँगल आहे तो आपण त्याला डेल्टा थीटा घेतला आहे आणि तो अँगल म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डेल्टा थीटा. मग नॉर्मल डेफिनेशन काय आपल्या अँगलची, अकॉर्डिंग टू दॅट नॉर्मल डेफिनेशन येते ह्याला काय म्हणतो आपण, एक सर्कम्फरन्स आहे आणि त्याच्यातून एवढा पार्ट घेतला हा एवढा, याला म्हणतो आपण आर्क. लेंथ ऑफ आर्क, नॉर्मल अँगलची डेफिनेशन घेतो आहे मी फॉर्म्युला बुकमध्ये पहिल्याच दिवशी घेतलं आहे. अँगलची डेफिनेशन, सपोज एक सर्कल आहे आणि सर्कलमध्ये अशा 2 लाईन आहेत. ओके, हा सेंटर आहे, तर एवढा जो पार्ट आहे हा पार्ट याला म्हणतो आपण आर्क. ओके, ही काय आहे रेडियस, आणि ह्या आर्कला ज्या 2 लाईन जर थिटात 2 लाईनमधला अँगल जर थिटा असेल त्या आर्कला एक आर्कच्या दोघं इनिशियल एंड अँड फायनल पॉईंटला टच करणाऱ्या जे 2 लाईन असतील, 2 रेडियस घेतल्या तुम्ही, दोघं लाईन, दोघं ऑब्वियसली रेडियस असतील. हा पण आर असेल, हा पण आर असेल. दिसते का डायग्राम खूप बारीक झाली का, नाही ठीक आहे. ही पण आर असेल, हा बी आर असेल, हा थिटा. तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन हा जो अँगल असतो तो असतो आर्क अपॉन रेडियस. लेंथ ऑफ आर्क म्हणजे, तर आपण असं आर्कच घेऊ त्याला, लेंथ काय लिहित नाही मी असं. ओके, लेंथ ऑफ आर्क अपॉन पोझिशन वेक्टर किंवा मग रेडियस. इथं आपण पोझिशन वेक्टर घेऊ. ओके, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क म्हणजे इथून एवढी याची लेंथ म्हणजे काय आला तो डेल्टा एस. पोझिशन वेक्टर म्हणजे काय आर. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आलं, डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर. डेल्टा थीटा आणि डेल्टा एस का घेतला, स्मॉल डिस्प्लेसमेंट, स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, स्मॉल लिनियर, एकदम स्मॉल घेतलं त्याने असं समजा, वन ॲज कम्पेअर टू फुल सर्कम्फरन्स. दिस इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. IMP पॉईंटमध्ये पाहिलं तुम्ही तर ती काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी, नो डायमेन्शन, डायमेन्शन नाही. कारण का, डायमेन्शनसाठी M, L and T लागतो आपल्याला. M म्हणजे मास, याच्यात मास किती आहे, याच्या फॉर्म्युला बघा, मास नाही म्हणून मास येईल 0. T याच्यात टाईम आहे का कुठं, वरती डेल्टा एस आहे डिस्प्लेसमेंट आहे, खालती आर आहे, आर पण लेंथच आहे म्हणजे टाईम येईल का 0. आणि लेंथचं बघायला गेलं तुम्ही तर वरती काय आहे डेल्टा एस आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट येते इथून इथपर्यंत. ते मी युनिटमध्ये जे घ्यायचा विचार केला एक तर मीटरमध्ये घेईल, नाहीतर मग मी सेंटीमीटरमध्ये घेईल. खाली काय आहे रेडियस, रेडियस मीटरमध्येच घेईल मी, वरती मीटर, हे पण मीटर घेईल, हे पण सेंटीमीटर घेईल. एक तर हे युनिट येईल, एक तर हे, गेट कॅन्सल, म्हणजे आला का हा 0. सो डायमेन्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज 0, 0, 0 येतात का, म्हणजे काय डायमेन्शनलेस क्वांटिटी, नो डायमेन्शन, बट हॅज युनिट. आणि युनिट काय आहे, रेडियन और डिग्री. युनिट काय त्याचं, एक तर रेडियंट येतं, एक तर डिग्री येतं. ही पण फॉर्म्युला बुकमध्ये स्टार्टिंगलाच झालं. याच्यातून डिग्री हे, सॉरी रेडियंट हे जे रेडियंट हे एस आय युनिट आहे. काय हे एस आय युनिट. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे, म्हणजे एखादा पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनमध्ये याचा अर्थ असा नाही हां की तो पुन्हा रोटेशन करायला जावा, पूर्ण सर्कम्फरन्स करायलाच हवा, तो कर्व पाथमध्ये असा असेल असा काहीतरी. सपोज एक मी सांगितलं तुम्हाला की एक पार्टिकल आहे इकडे आणि तो असा मूव्ह झाला आहे. इथून जर डिस्टन्स घेतलं मी त्याचे हे आर आणि हे पण जर आर आलं तरी म्हणेल की तो सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह झाला आहे, तो सर्कलमध्ये मूव्ह झाला आहे असंही म्हणेल.
अगर हे डिस्टन्स सेम आहे, आपलं सर्क्युलर मोशनची डेफिनेशनच काय आहे की पार्टिकल मेंटेन अ फिक्स डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट. कोणत्या तरी एखादा फिक्स पॉईंटपासून त्याचे डिस्टन्स फिक्स असतं. इन केस डेफिनेशनमध्ये अजून एक लागलेस, हा पॉईंट हा ओरिजिन हा जो मोशनमध्ये असेल, पण हे जे डिस्टन्स फिक्स असेल या पार्टिकलच्या विथ रिस्पेक्ट टू दिस हा मोशनमध्ये, म्हणजे तो पार्टिकल पण डबल मोशन आहे, तो सर्क्युलर पण होतो आणि लिनियर पण होत जातो आहे याच्यावर, तरी तो सर्क्युलर मोशनमध्ये असेल. सर्क्युलर मोशनमध्ये असण्याचे एक रिझन म्हणजे काय, हे डिस्टन्स त्या पॉईंटपासून ऑलवेज फिक्स पाहिजे. हा जो 10 मीटर पर सेकंड इकडं मूव होत जात असेल तर तो पण 10 मीटर पर सेकंड तिकडं मूव होईल, सर्क्युलर होत 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 असा मूव जाईल. कळलं का, असा राहील, नंतर थोड्या वेळानं असा होऊन जाईल, लांब जाईल, कारण हा पण त्यासोबत जातो, याच्यासोबत त्याला पण जावं लागेल. हे जे डिस्टन्स, हे दोघं डिस्टन्स फिक्स पाहिजेत, तो सर्क्युलर मोशन. आता तुम्ही आता बघायला गेलं लॉजिकली, ए टू बी पार्टिकल मूव झाला आहे, बट तो पूर्ण सरकम्फरन्स दिसतोय, काहीच दिसत नाही, पण तरीही असं म्हणणार आपण की सर्क्युलर मोशनमध्ये तो, कारण त्याच्या या ओपासून जे डिस्टन्स हे फिक्स डिस्टन्स आहे. डिस्टन्स फिक्स पाहिजे एखादा फिक्स पॉईंटपासून, किंवा एखादा मूव्हिंग पॉईंट, पण तो मूव्हिंग पॉईंट पण कसा हवा, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने हवा, त्याच्यापासून फिक्स डिस्टन्स असेल तर त्या पार्टिकलला आपण म्हणणार की तो इट हॅज अ सर्क्युलर मोशन. हां, तर सर्क्युलर मोशन, तर त्याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट होती अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर्क ऑफ द लेंथ अपॉन पोझिशन वेक्टर ds अपॉन r. आता हा जो ds आहे इथं कुठे गेला, हा ds हा काय आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. पार्टिकल एच्या लिनियर डिस्प्लेसमेंट आहे ds, दिलेलं आहे त्या नोट्समध्ये तसं काय. आता नेक्स्ट याला राहू दे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये एक पॉईंट राहिला अजून, ओके. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे, इज अ व्हेक्टर क्वांटिटी असं सांगितलं मी, बरोबर आहे. म्हणजे त्याची काहीतरी मॅग्निट्यूड असेल, काहीतरी डायरेक्शन असेल. तर याचे डायरेक्शन कुठं असतं, तर याचे डायरेक्शन हे ॲक्सिस ऑफ ज्या सर्क्युलर पाथवर फिरतो त्याच्या ॲक्सिसला असतं. आता सर्कलच्या ॲक्सिस कुठं असतं ते सांगतो मी तुम्हाला. काहीच नाही, सर्कलच्या ॲक्सिस कशाला म्हणतात, हा एक सर्कल आहे आणि ओरिजिन आहे. तर सर्कलच्या ॲक्सिस कोणाला म्हणतात ते का, ह्या मार्करला, किंवा ज्यावेळेस मार्कर असा असेल, म्हणजे काय, द लाईन विच पासिंग थ्रू अ सेंटर, सेंटरमधून पास व्हायला पाहिजे. काय होतं, मार्कर सेंटरमध्ये पास होते, अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल, सर्कलचा हा प्लेन आहे. तुम्ही हा पूर्ण विचार केला, हा पूर्ण काय सर्कलचा प्लेन आहे, आणि हा मार्कर कोणता आहे, हा सेंटरमधून पास होतोय आणि परपेंडिक्युलर टू प्लेन, प्लेन असा आहे. तुम्ही ज्यावेळेस इथं अँगल फाईंड करणार, असा अँगल फाईंड करणार, त्याचे डायरेक्शन बघा असं आहे आणि प्लेन असा आहे, असा अँगल फाईंड केला इथला असा प्लेन, तो काय येईल 90 डिग्री परपेंडिक्युलर असेल. 90 डिग्री म्हणजे काय, परपेंडिक्युलर. अशा लाईनला आपण म्हणणार ॲक्सिस ऑफ दॅट सर्कल. अजून इथं सांगतो आहे मी, प्लेन काय आहे, ह्या सर्कलचा प्लेन हा आहे, त्याला मी असा ठेवला समजा, म्हणजे सर्कल आता असा असेल, ही लाईन सेंटरमधून जाते आणि हे जे प्लेन असा प्लेन आणि ही लाईन, आता हा प्लेन आहे, ही लाईन अशी, या दोघांमधला अँगल किती येईल, 90 डिग्री येईल. म्हणजे काय, ही जी लाईन आहे, हा जो मार्कर आहे, ह्या सर्कलला काय परपेंडिक्युलर आहे, म्हणून या मार्करला काय म्हणणार, ॲक्सिस म्हणणार त्या सर्कलच्या. तो कुठून पास व्हायला पाहिजे, सेंटरमधून. जस्ट लाईक आपले जे व्हेकल्स असतात, व्हेकल्सचे टायर्स असतात, टायरला एक दांडी असते मध्ये. बसचे टायर बघितले तुम्ही, पुढचे दोघं टायर बघा, तर दोघं टायरामध्ये एक दांडी असते. तो जी दांडी असते ना, तो रॉड असतो एक मोठा जाड, तो जो रॉड असतो, तो रॉड काय असतो, ॲक्सिस ऑफ दॅट बोथ टायर्स. त्या दोघं, कारण तो दोघं टायरच्या सेंटरमधून गेलेला असतो, तो काय ॲक्सिस आहे त्यांच्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन इज अलॉंग द ॲक्सिस, म्हणजे एक तर ही लाईन आहे याच्या अलॉंग डायरेक्शन असं त्याच्या. आता डायरेक्शन कसं शोधायचं त्याच्यासाठी, म्हणजे तो आता 2 डायरेक्शन आहे ना, एक तर मधल्या साईडला, एक तर बाहेर आहे.
एक तर या कॅपच्या साईडला आता सर्कल जास्त असेल आणि हा जो ॲक्सिस आहे एक तर कॅपच्या साईडला एक तर या साईडला असे 2 डायरेक्शन आहे. मग नेमकं डायरेक्शन कोणतं तर त्याच्यासाठी यूज करायचा राईट हँड थंब रूल. आता राईट हँड थंब रूल कसा यूज करतो आपण, समजा पार्टिकल A टू B इथून असा इथपर्यंत मूव झाला, त्याच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट येईल डेल्टा थीटा, लिनियर डिस्प्लेसमेंट येईल डेल्टा एस, रेडियस येईल आर. हा डेल्टा थीटा काय आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याचे डायरेक्शन कसं येईल, मग राईट हँड घ्यायचा, राईट हँड घेतल्यानंतर हे जे पूर्ण सर्व फिंगर्स आहेत विदाऊट थंब त्यांना कर्व करून घ्यायचं, कर्व मीन्स सर्क्युलर मोशनमध्ये घ्यायचे. ओके, असं गोल करून घ्यायचे आणि ज्या डायरेक्शनला पार्टिकल मूव होतो A टू B त्या डायरेक्शनला घ्यायचं. त्याच डायरेक्शनला तुम्ही याला असं कर्व करा. असं कर्व केल्यानंतर हा जो थंब आहे याचे डायरेक्शन जिकडं असेल तिकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन असेल. म्हणजे असं जे केलं तर डायरेक्शन कुठं आहे, इनसाईड आहे, या बोर्डच्या इनसाईड डायरेक्शन आहे. हा जो मार्कर असेल तर ही जी कॅप आहे कॅपच्या डायरेक्शनला, कारण काय मोशन असं होतं आहे म्हणजे इनसाईड आहे. म्हणजे हा पार्टिकल असा मूव झाला आता B टू A झाला असता तर मी काय केलं असतं, आता हे पॉसिबल नाही बघा, डायरेक्शन वरती आहे माझे जे फिंगर्स आहेत हे खाली कर्व होतात, मला यांना वरती करायचे आहे आणि मला हा हँड कोणता राईट हँड यूज करायचा आहे. मी काय करेन याला असा करून घेईन. आता बघा ते डायरेक्शन पण वरती आहे, फिंगर्स पण वरती आहे, थंब कुठं आहे तुमच्या साईडला आहे, ब्लॅकबोर्डच्या आउट साईडला आहे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन कुठं आहे, आउटसाईड ऑफ दिस ब्लॅकबोर्ड असं येईल. ते साधा सिम्पल लॉ आहे, काय एवढं विशेष नाही. डायरेक्शन फाईंड करण्यासाठी राईट हँड थंब रूल. ओके, हे जे फॉर्म्युला होता हा डेल्टा थीटा डेल्टा एस अपॉन आर, काय आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर्क लेंथ ऑफ द आर्क, तो काय होता डेल्टा एस आणि रेडियस आर. ओके, दिस इज अ रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डेल्टा थीटा इज कॅन व्हॅरी, डेल्टा एस पण व्हॅरी होतो. ओके, आर व्हॅरी होणार नाही कारण फिक्स डिस्टन्स येते, हे डिस्टन्स ऑलवेज फिक्स पाहिजे, म्हणून आरला डेल्टा नाही. एसला का डेल्टा आहे कारण हा इथून इथं बी जाऊ शकतो, इथं बी जाऊ शकतो, तो कमी असेल म्हणून तो डेल्टा एस घेतला आहे. डेल्टा थीटा का घेतला आहे, ज्यावेळेस हा पार्टिकल इथून इथं जाईल, ज्यावेळेस हा पार्टिकल इथून इथं जाईल त्यावेळेस तो हे जे डेल्टा एस आहे वाढून जाईल, म्हणून तो हे दोघं चेंज होऊ शकतात. आर कधीच चेंज होणार नाही कारण डेफिनेशननुसार आर अगर चेंज झाला तर तो सर्क्युलर मोशन राहत नाही. और नेक्स्ट है एंगुलर वेलोसिटी. एंगुलर Who is this fellow? The angular velocity काय आहे, angular velocity rate of change of angular displacement. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याच्या आधी आपण लिनियर वेलोसिटी पाहिली. लिनियर वेलोसिटी म्हणजे पेक्षा कायनेटिक्समध्ये आपण फक्त वेलोसिटी पाहिली. याच्या आधी वेलोसिटीची डेफिनेशन काय होती, v इज इक्वल टू ds अपॉन dt. और एव्हरेज वेलोसिटी ज्यावेळेस घ्यायची आपण ती होती डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. याच्या फिजिकल मिनिंग जर बघितला तर किती वेळ तुम्ही किती डिस्टन्स कवर केलं ती म्हणजे वेलोसिटी. ही कायनामेटिक्सची गोष्ट आहे, आधी झालं आहे की किती वेळ तुम्ही किती डिस्टन्स कवर केला. समजा तुम्ही 10 किलोमीटर 2 मिनिटमध्ये कवर केला तर वेलोसिटी काय येईल
5 मीटर प्लस 5 किलोमीटर पर मिनिट. हे का होती लिनियर व्हेलॉसिटी ती, ही एव्हरेज व्हेलॉसिटी ती. आपण इन्स्टंटेनियस बघायचो त्यावेळेस डेरिव्हेटिव्हने घ्यायचो, एव्हरेज घेण्यासाठी चेंज इन घ्यायचो. ओके, सेम येतं. याला काय म्हणायचं आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम लिनियरमध्ये कायनॅमॅटिक्समध्ये. आता राहिला आता अँग्युलर. तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं पण दोन येतात. फर्स्ट आता बघा हा आहे डब्ल्यू, ॲक्च्युली हा डब्ल्यू नाही ओमेगा आहे. ह्याला काढताना थोडासा असा गोल काढता, तुम्हाला नोट्समध्ये ते कळून जाईल. डब्ल्यू नाही हा तो ओमेगा आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑलवेज रिप्रेझेंट ऑर डिनोट बाय ओमेगा. आता ओमेगा एव्हरेज म्हणजे एव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. हे काय आहे एव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. ही येते रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. काय आली डेल्टा थीटा अपॉन डेल्टा ए. इकडं मी लिनियरसाठी लिहून देतो लागलेस. ज्यावेळेस तुम्ही एव्हरेज घ्यायची तो याच्या डेल्टा एस अपॉन डेल्टा टी, आणि ज्यावेळेस इन्स्टंटेनियस घ्यायचो आपण तो याच्या डेल्टा एस अपॉन डी एस अपॉन थीटा. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचो आपण. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता जे डिस्प्लेसमेंट म्हणायचो आपण त्याला लिनियर म्हणायला सुरू करून द्या. ते इथं तुम्ही त्याला लिनियर म्हणणार आहे, फक्त डिस्प्लेसमेंट नाही म्हणणार. ओके, ज्यावेळेस व्हेनेवर यू कन्सर्न अबाउट अँग्युलर व्हेलॉसिटी तिथं पण दोन एक म्हणजे एव्हरेज आणि दुसरी म्हणजे इन्स्टंटेनियस. आता एव्हरेज आणि इन्स्टंटेनियसमध्ये काय फरक आहे. एव्हरेज म्हणजे काय एक इंटरवलमध्ये, एक पर्टिक्युलर इंटरवलमध्ये सांगतो मी, ते डायग्राम काढून सांगतो मला. एक पर्टिक्युलर इंटरवलमध्ये म्हणजे 4 PM to 5 PM मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी काय होती असं जे विचारलं मी, तर ते काय असेल एव्हरेज असेल. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे काय की ॲट 4 PM तुमची अँग्युलर व्हेलॉसिटी काय होती, तर ती इन्स्टंट. 4 वाजता तुमची व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी काय होती, तर ती काय येईल इन्स्टंटेनियस. ॲट 4 PM ॲट अँड इन 4 to 5. ओके, इन 1 hour. इन 1 hour सांगितलं क्या इन वर्ड आला म्हणजे बघा इन 1 hour असं असेल तर एव्हरेज एका तासामध्ये किती होती. ॲट 2 सेकंड ॲट 1 hour म्हणजे तुम्ही स्टार्ट केल्यापासून पहिल्या तासावर तुझे इन्स्टंट असेल. ॲट आला म्हणजे त्या पर्टिक्युलर टायमावर आणि इन आला म्हणजे इंटरवलमध्ये. ओके, जस्ट लाईक दिस. याच्यासाठी एक डायग्राम काढतो मी. परत हा पार्टिकल ए पोझिशनला आता, नंतर बी पोझिशनवर गेला, नंतर सी पोझिशनवर गेला. बघा इथून. ओके, दिस इज अ θ1 अँड दिस इज अ θ2. इनिशियल बघा θ1 काय आहे ज्यावेळेस तो बीवर होता विथ रिस्पेक्ट टू ए, एवढा अँगल आहे. θ2 पूर्ण एवढा म्हणजे इनिशियलच्या रिस्पेक्टने दोघे अँगल घेतले. तर याच्यात ज्यावेळेस मी अँग्युलर व्हेलॉसिटी एव्हरेज काढेल तर ती काय येईल माझं काय होणार डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. समजा इनिशियलला मी टाईम 0 घेतला, याला मी टाईम T1 घेतला आणि याच्यासाठी मी टाईम T2 घेतला. तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन θ2 मायनस θ1 डिवाइड बाय T2 विथ रिस्पेक्ट टू दिस आहे T2 मायनस T1. ही तुमची एव्हरेज. ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व करताना इझिली होतं, ते काढू विशेष नाही, फक्त ते काय आहे तेवढं बघून घ्या. ओके, आणि तुम्ही इन्स्टंटेनियस घेणार तर तुम्हाला डायरेक्ट सीवरच्या काय आहे त्याच्यासाठी तुमची डायरेक्ट डेफिनेशन असेल इन्स्टंटेनियस डी थीटा बाय डी टी. थीटा तिथं गिवन दिलेला असेल, इथून थीटा ते काढून इथून थीटा काढायचे असेल तर काय करेल मी, म्हणजे मला हा एवढा भाग करायचा T2 मायनस θ2. ओके, जसे जास्त विचार न करू, फक्त हे काय एव्हरेज म्हणजे काय एक इंटरवलमध्ये. आता एवढ्या इंटरवलमध्ये काढायला लावली त्यांनी. मग एवढ्या इंटरवलसाठी हा जो चेंज इन अँगल आहे हा काय हा
एक मिनिट हा θ1 आहे, सॉरी बरोबर आहे, हा θ1 घेतला आहे, हा θ1 हा मला एवढा अँगल काढायचा असेल, मी त्याला काय म्हणतो, यालाही म्हणतो डेल्टा थिटा. तो डेल्टा थिटा काय येईल, पूर्ण θ2 मधून θ1 मायनस केला डेल्टा. हे एवढं हा जे टाईम असेल हा काढायचा असेल काय, T2 मायनस T1. हे दोन डेफिनेशन अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये दोन डेफिनेशन आहे, एक म्हणजे ही, एक म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करताना ते जास्त क्लिअर होईल. देन नेक्स्ट रिलेशन बिटवीन angular velocity and linear velocity. काय अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटी मला रिलेशन काढा. आता बघा, हा टाईम T1, इथं टाईम T2. पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला. स्टार्टिंगला टाईम होता T1 होता, स्टार्टिंगला T2 होता. मला जर वेलोसिटी काढायची असेल लिनियर वेलोसिटी, तो येईल डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. साधी सिंपल डेफिनेशन. लिनियर वेलोसिटीची तुम्ही याला एव्हरेज म्हणतात, एव्हरेज म्हणा, की आता डायरेक्टली घेऊ आपण, रिलेशन फाईंड करायचं म्हणून मी डायरेक्टली घेतो. ओके, दिस इज इक्वेशन 1. कुठून, इथून इथं गेला, टाईम लागला T2 मायनस T1 म्हणजे तो डेल्टा टी एवढा टाईम लागला. आणि डिस्प्लेसमेंट कसं होतं, हे असं होतं अलॉंग द सर्कल, अलॉंग द सर्कम्फरन्स, असं तो डेल्टा एस. ओके, याच कंडिशनमध्ये तुम्ही जर अँग्युलर वेलोसिटी फाईंड केली, तर अँग्युलर वेलोसिटी आपण अँग्युलर वेलोसिटीसाठी काय घेतो, डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. कोणती घेतोय मी, एव्हरेज घेतोय, ही पण एव्हरेज घेतली, ही पण एव्हरेज घेतोय. डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी, बट डेल्टा थिटा इज इक्वल टू, डेल्टा थिटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय, लेंथ ऑफ द आर्क मीन्स डेल्टा एस अपॉन रेडियस वेक्टर. याच्यामध्ये जे पुट गेलं तर ओमेगा येईल डेल्टा एस अपॉन आर अपॉन डेल्टा टी. आर काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो कधी चेंज होत नाही. याला मी तर नीट लिहितो, फक्त याला पुढे आणलं, हा राहील कोणता, डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. ओमेगा इज इक्वल टू काय आला, 1 अपॉन आर डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. डेल्टा एस अपॉन डेल्टा टी फ्रॉम इक्वेशन 1 काय आहे, व्ही ए. So V omega is equal to VR. Omega is equal to, I got something wrong. अरे हो, हां, ओमेगा इज इक्वल टू काय, डेल्टा एस अपॉन डेल्टा टी म्हणजे काय आला तो, 1 मिनिट, ओमेगा इज इक्वल टू काय आहे, सॉरी, 1 अपॉन आर डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. 1 upon r as it is delta s upon delta t from equation 1 v, म्हणजेच काय आला तो, v upon r. म्हणजे अँग्युलर मोमेंटम, सॉरी, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी अपॉन रेडियस वेक्टर. Angular velocity is equal to linear velocity upon radius vector. Omega is equal to v upon r. याला तुम्ही असंही लिहू शकतात, क्रॅम करताना असं क्रॅम करा, v is equal to r ओमेगा. लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू रेडियस वेक्टर किंवा मग पोझिशन वेक्टर म्हणा त्याला, इंटू अँग्युलर वेलोसिटी. याला क्रॅम करताना मग तुम्हाला क्रॅम काय करायचे आहे, हा फॉर्म्युला, बाकी सब ठीक आहे. त्याच्याशी आपल्याला काय एवढं, आपल्याला क्रॅम करायचा खरा म्हणजे हा फॉर्म्युला, लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू पोझिशन वेक्टर इंटू अँग्युलर वेलोसिटी. आता यालाच ऑब्वियसली बघायला गेलं तर हे जे लिनियर वेलोसिटी इकडे गेलं वरती,
ही जर लिनियर वेलोसिटी ही काय वेक्टर क्वांटिटी. लिनियर म्हणजे काय कायनामेटिक्समध्ये आपली नॉर्मल वेलोसिटी. हां, हे काय वेक्टर क्वांटिटी. आर काय पोझिशन वेक्टर अल्सो वेक्टर. म्हणजे पोझिशन वेक्टर म्हणजे तो वेक्टरच आहे. मॅग्निट्यूड असेल त्याचे काही डायरेक्शन हे कंटिन्युअसली चेंज होत जात आहे. ओके, म्हणजे तो पण अँग्युलर वेलोसिटी काय पोझिशन वेक्टर क्वांटिटीची. मग एक वेक्टर क्वांटिटी म्हणजे याला इन टर्म्स ऑफ वेक्टर लिहिताना असं लिहिलं जातं व्ही इज इक्वल टू आर क्रॉस ओमेगा आरच्या जागेवर ओमेगा क्रॉस आर. बघा इथपर्यंत काय होतं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. दिस इज अ रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी पोझिशन वेक्टर अँड अँग्युलर वेलोसिटी इन वेक्टर फॉर्म असा लिहिला जातो. आर क्रॉस ओमेगा नका करतो, ओमेगा क्रॉस आर येतो. व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. दिस इज द क्रॉस प्रॉडक्ट. काय क्रॉस प्रॉडक्ट आहे. द डायरेक्शन कुठं असेल त्याच्या. अरे एक गोष्ट राहिली. हां ठीक आहे, नंतर हा काय क्रॉस प्रॉडक्ट. एव्हरेज अँग्युलर वेलोसिटी थोडं मागे जातो आहे मी. तो द डेल्टा एस अपॉन डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी अँड अँग्युलर वेलोसिटी इन्स्टंटेनियस जर बघितले तर ते येते डी थीटा अपॉन डी टी. वरती काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हा काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याचे जे युनिट बघितला तर युनिट काय येईल. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे युनिट काय येतं रॅडियंट ऑर डिग्री. एचा युनिट आपण रॅडियन घेतो. रॅड लिहितात त्याला RAD रॅड. खाली काय टी म्हणजे काय येईल सेकंड. म्हणजे युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी इन्स्टंटेनियस असो का एव्हरेज असो इट डझंट मॅटर. अँग्युलर वेलोसिटीचे युनिट येतं रॅड पर सेकंड. ओके, डायमेन्शन